नमस्कार, मी श्रीकांत श्रीराम पसारकर श्रीमती जानकीबाई देशमुख कन्या शाळेच्या उन्हाळी शिबिरामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। उन्हाळी शिबिर आम्ही दरच वर्षी आमच्या शाळेमध्ये आयोजित करत असतो। उन्हाळी शिबिर आयोजित करण्यामागचा उद्देश एकच असतो की विद्यार्थिनींच्या अंगामध्ये असलेले जे कलागुण असतात त्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आम्ही अशा प्रकारचे उन्हाळी शिबिर आयोजित करत असतो। या उन्हाळी शिबिरामध्ये मूर्तिकला, चित्रकला, नृत्यकला, त्यानंतर झुंबा, फायरलेस कुकिंग असे विविध प्रकार आम्ही विद्यार्थिनींना शिकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि काही मनोरंजनाचे खेळसुद्धा आम्ही या दरम्यान घेत असतो। आणि या वर्षीच्या उन्हाळी शिबिराची खास बाब तुम्हाला सांगायची असेल तर ती म्हणजे यावर्षी आम्ही जादूचे प्रयोग या ठिकाणी ठेवलेले आहेत। हा उन्हाळी शिबिराचा जो कार्यक्रम आहे हा 19 एप्रिल ते 24 एप्रिल या दरम्यान हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामध्ये आमच्या शाळेच्या 5 ते 12च्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। शिवाय अचलपूर शहरातील वर्ग 4थी आणि वर्ग 10वी मध्ये असलेल्या इतर शाळांमधल्या विद्यार्थिनींचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर या शिबिरामध्ये सहभाग झालेला आहे। इतरही अजून ज्या विद्यार्थिनी असतील त्या सगळ्या विद्यार्थिनींना माझं श्रीमती जानकीबाई देशमुख कन्या शाळेतर्फे आव्हान असेल की या शिबिरामध्ये आपण सगळ्यांनी यावं आणि या शिबिरामध्ये जे सगळे उपक्रम आम्ही राबवत आहेत त्या उपक्रमांना उपस्थित राहून स्वतः त्यामध्ये सहभागी व्हा, स्वतः शिकण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थिनींची मानसिक आणि शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आम्ही या शिबिरामध्ये योगाचे सुद्धा आयोजन केलेले आहे आणि या योगाचं मार्गदर्शन करण्यासाठी सर्वजित गुल्हाने, चिरंजीव सर्वजित गुल्हाने आणि त्याचे वडील श्री गुल्हाने यांनी मोलाचे मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलेले आहे। त्याबद्दल मी श्री गुल्हाने व चिरंजीव गुल्हाने या दोघांचे सुद्धा शाळेतर्फे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। आणि तुमच्यामध्ये असलेला जो कलागुण आहे त्या कलागुणाला स्वतःचं करिअर बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग घेऊ शकता। म्हणून माझं परत एकदा सगळ्यांना आव्हान राहील की आपण या श्रीमती जानकीबाई देशमुख कन्या शाळेच्या 19 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान सकाळी 8 ते 10 या दरम्यान जे शिबिर आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं। धन्यवाद।